तर दिल्लीमध्ये झालेल्या एका भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींचा अंदाज वर्तवला जातोय आणि ही भेट होती अजित पवार शरद पवार यांची। शरद पवार यांच्या 84व्या वाढदिवसाच्या निमित्ताने अजित पवार यांनी सहकुटुंब दिल्लीमध्ये त्यांची भेट घेतली आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या। यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान अजित पवारांनी पहिल्यांदाच दिवाळीमध्ये शरद पवार यांची भेट घेतली नव्हती। त्यांनी वेगळा पाडवा साजरा केला होता, पण जे महाराष्ट्रात दिवाळीच्या निमित्ताने जमलं नाही ते वाढदिवसाच्या निमित्ताने दिल्लीमध्ये घडलं। सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांच्या स्वागताला स्वतः सुप्रिया सुळे बाहेर आल्या। त्यांनी सर्वप्रथम सुनेत्रा पवार यांना आलिंगन दिलं आणि त्यानंतर पार्थ पवारचा मुकाही घेतला। यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते भुजबळ, तटकरे, प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते। या सर्वांनी शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये तब्बल 35 मिनिटं बंद दाराआड चर्चा झाली। इतर वेगवेगळ्या प्रकारे साधारण काय इकडे काय चाललंय तिकडे काय चाललं म्हणजे जनरल परभणीला काल असं का घडलं किंवा इतर ठिकाणी काय चाललंय अशा सगळ्या चर्चा झाल्या। इन जनरल चर्चा त्या ठिकाणी झाली आणि पार्लमेंटमध्ये लोकसभा का कमी चालली, राज्यसभा का कमी चालली, आमचं मंत्रिमंडळाचं बाकीचं कधी मंत्रिमंडळाचा विस्तार त्या ठिकाणी होणार आहे, आमचं अधिवेशन केव्हा आहे, अशा जनरल चर्चा ज्या नेहमीच्या असतात तशा पद्धतीने चर्चा झाली। आनंद वाटला आम्हाला त्यांच्या आज वाढदिवस त्या निमित्तानं आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या। आदरणीय आहे, वंदनीय आहे आणि आम्ही दरवर्षी त्यांना त्यांच्या वाढदिवसात त्यांना शुभेच्छाही देतो, त्यांचे आशीर्वाद घेत असतो। त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्त आम्ही ते आलेलो। तर दिल्लीमधल्या शरद पवार आणि अजित पवार काका पुतण्याच्या भेटीवरती अजित पवारांचे पुतणे रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। पाहूयात। चांगली गोष्ट आहे, शेवटी हीच तर आपली संस्कृती आणि ती जपणं ही सगळ्यांची जबाबदारी आणि सगळे मोठे नेते अशा पद्धतीने जर संस्कृती जपत असतील तर ती चांगली गोष्ट आहे। आमच्यासारख्या नवीन आमदारांना नाही तर नवीन राजकारणामध्ये काहीतरी करून पाहण्याला जेव्हा काही आधीची पिढी ही संस्कृती जपते हे बघते तेव्हा आम्हाला नक्कीच आवडतं। पण एवढे जबरदस्त टीका वगैरे असं दोन्ही बाजूनी झाले नाहीत किंवा म्हणजे सगळ्यांनी निवडणुकांमध्ये पातळी काय कधी सोडली नाही, आमचं कुटुंब कधीच तसं वागत नाही आणि शेवटी राजकारण हे एका बाजूला असलं पाहिजे, विचार हे वेगळे असले पाहिजेत, वेगळ्या आता झालेत पण कुटुंब नेहमी एकत्र आलं पाहिजे, त्याच्यासाठी आपण प्रयत्नही केला पाहिजे आणि आजचा हा एक प्रयत्न तो असेल। काय नाही कौटुंबिक 100% कौटुंबिक भेट आहे, बाकी काही नाही। तर अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्यानंतर उद्धव ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी बोचरी टीका केली। त्याला सुनील तटकरेने सुद्धा आता प्रत्युत्तर दिलंय। पाहूयात। पवार साहेब हे स्वतंत्र राजकारण करणारे व्यक्तिमत्व आहे, पण महाराष्ट्र आणि देशाच्या संदर्भात म्हणा तर पवार साहेबांनी नेहमी देशाला आणि महाराष्ट्राला मार्गदर्शन केलेलं आहे। आता जे त्यांचे लोक त्यांना सोडून गेले त्यांच्यावरती अत्यंत वाईट शब्दात टीका टिप्पणी केली, ते शुभेच्छा द्यायला आले असतील तर शुभेच्छा घेतील ते। एका बाजूला काही जण म्हणतात ती महाराष्ट्राची संस्कृती आहे, तर संजय राऊत म्हणाले की ज्यांनी खालच्या भाषेत टीका केली त्यांच्या शुभेच्छा पण आम्ही घेऊ, शरद पवार स्वतंत्र राजकारण करतात। संजय राऊतांचा काय विषय याच्याशी? आज आम्ही सारेजण साहेबांच्याकडे शुभेच्छा देण्यासाठी आलो। संजय राऊत कोण या विषयावरती बोलणार आहे? त्यांना काय नैतिकता, त्यांना काय अधिकार आहे? पण यातून काही राजकीय अर्थ सुद्धा काढायचे नाही जरूर नाही। तर अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या। ही भेट केवळ कौटुंबिक होती की त्याला राजकीय किनारही आहे याची चर्चा सुरू झालेली आहे। राज्यात ऑपरेशन लोटसची चर्चा सुरू असताना वाढदिवसाच्या निमित्तानं का होईना अजितदादा पवारांना भेटले। दिवाळीच्या निमित्तानं दरवर्षी होणाऱ्या भेटीला फाटा देणारे अजितदादा आता पवारांना कसे भेटले याचीही चर्चा सुरू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।